लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक 2026 अनुषंगाने महाविकास आघाडी उमेदवार अभय जगताप यांनी उरण, ईश्वरपूर ते शिराळा येथे आयोजित महाविकास आघाडीच्या भव्य मेळाव्यांना उपस्थिती दर्शवली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधत आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली. मेळाव्यांना लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेला विश्वास पाहता महाविकास आघाडीच्या विजयाचा निर्धार अधिक बळकट झाला आहे. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा विचार आणि विकासाची भूमिका अधिक सक्षमपणे पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, सांगली जिल्हा अध्यक्ष देवराज पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन, लोकप्रतिनिधींची भक्कम पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची ताकद यांच्या बळावर महाविकास आघाडीचा विजय निश्चित करण्यासाठी आम्ही सर्वजण एक दिलाने काम करत असल्याचं मत उमेदवार अभय जगताप यांनी यावेळी व्यक्त केलं. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.